नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण आज नवीन एक ट्रिक घेऊन आलेली आहे जी वर्ग काढायची आहे। परंतु ते वर्ग बघितल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, असं मोठे मोठे 3 अंकी अंक आहे, परंतु एक स्पेशालिटी आहे या संख्यामध्ये की मधामध्ये जर 0 असेल तर त्या संख्यांचे वर्ग आपल्याला बिलकुल चुटकीमध्ये कशा पद्धतीने काढले जाते ते आज आपण इथे बघणार। बघा विद्यार्थी मित्रो, पहिल्या गणितामध्ये काय करायचं आहे, 206 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे। काय करायचं आहे, एकक स्थानी 6 आहे तर 6 चा वर्ग करायचा आहे, तो किती येतो 36। त्याच्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला, ह्या तिन्ही संख्या जेवढ्या संख्या म्हणजे किती काय करायचं आहे, 2 गुणिले 6 किती होते आहे 12। 12 ची डबल करा, 12 ची डबल किती होते 24। 24 लिहायची आहे मधामध्ये आणि इकडे 2 चा वर्ग लिहायचा आहे, 4 4 झाला तुमची 206 या संख्येचा वर्ग इथं तयार झालेला आहे। त्यानंतर 407 चा वर्ग सेम तसंच करा, 7 चा वर्ग लिहा, आधी 49 लिहिले। आता काय करायचं, 7 × 28, 28 चा डबल करा, 28 चा डबल किती होते 56, इकडे लिहा 4 चा वर्ग, 4 चा वर्ग किती होतो 16 झाला, म्हणजे तुमच्या 407 चा वर्ग सुद्धा मिळालेला आहे। आता बघा 804 चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर किती येईल, 4 चा वर्ग किती होतो आधी 16 लिहिला, त्यानंतर 8 × 32, 32 चा डबल करा 64, हे झाले 64 लिहिले। आता 8 चा वर्ग करा, हा सुद्धा किती होतो 64 झाला, ह्याचा सुद्धा आपल्याला वर्ग निघाला। आता बघा चौथं तेच आहे 909 चा वर्ग तुम्हाला काढायचा आहे। 909 चा वर्ग म्हणजे काय, एकक स्थानी 9 आहे म्हणजे काय केलं 9 चा वर्ग 81। त्यानंतर काय करायचा, 9 9 81, 81 चा डबल करा, ते किती होते 162 होते, तर काय लिहायचे इथे 62 लिहायचे। एक काय करायचं आहे, कॅरी घ्यायचा आहे। आता काय येईल, 9 चा वर्ग 81, 81 मध्ये 1 मिळवा म्हणजे झाले 82। अशा पद्धतीने तुम्हाला 909 संख्येचा वर्गसुद्धा निघालेला आहे। आता निश्चितच तुम्हाला ट्रिक समजली असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या 609 या 609 या संख्येचा वर्ग तुम्ही काढायचा आहे। उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे। अशाच नवनवीन ट्रिककरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।